नमस्कार. संत तुकाराम महाराजांनी सुंदर ते ध्यान या अभंगात विठोबाचे अत्यंत मोहक व तेजस्वी स्वरूप वर्णन केले आहे. या तिसऱ्या कडव्यात ते विठोबाच्या दैवी अलंकारांवर भर देतात आणि भक्तांसाठी त्याचे सौंदर्य व महत्त्व उलगडतात. ते म्हणतात, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजिता, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिण श्रीमुख आवडीने. मकर कुंडले तळपती श्रवणी. मकर कुंडल म्हणजे मगराच्या आकाराची कानातली जी भगवान विष्णू परिधान करतात. कुंडल म्हणजे शक्ती आणि सागर मंथनातून आलेल्या अमृताचा प्रतिकात्मक संकेत आहे. तळपती म्हणजे प्रकाशमान होणारी, म्हणजेच ही कुंडले विठोबाच्या कानात तेजाने झगमगत आहेत. कंठी कौस्तुभ मणी विराजित. कंठी म्हणजे गळ्यात आणि कौस्तुभ मणी म्हणजे एक दिव्य रत्न, जे सागर मंथनातून उत्पन्न झालेली अद्वितीय रत्नमणी आहे, जी विष्णुरूपी विठोबाकडे आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. विठोबाचे दर्शन घेणे हेच माझ्यासाठी खरे सुख आहे. बाकीच्या सर्व गोष्टी निरर्थक आहेत. पाहिण श्रीमुख आवडीने म्हणजेच विठोबाच्या मुखदर्शनानेच माझे जीवन पूर्ण होते. अशा प्रकारे तुकाराम महाराज सांगतात या अभंगातून की विठोबाचे तेजस्वी रूप, त्याची शोभा आणि त्याच्या दर्शनाचा भक्तांना मिळणारा आनंद हाच खरा भक्तिरस आहे. चला तर मग पुन्हा एकदा या अभंगाचे स्मरण करूया आणि स्वतःला विठोबाच्या भक्तिरंगात रंगवूया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची रूप. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिण श्रीमुख आवडीने. जय हरी विठ्ठल.